नाशिक जिल्ह्यात आमच्या पक्षाचे 7 आमदार आहेत, त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद आमच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे। त्यामुळे ते आज दिवसभर चर्चेत होते। कृषी मंत्री बोलण्यात अत्यंत परखड असल्यानं आजवर तरी त्यांच्या भाषणातून आणि माध्यमांशी साधलेल्या संवादातून जाणवतं। त्यामुळे कदाचित कृषी मंत्री कोकाटे यांनी रविवारी म्हणजेच 19 जानेवारी रोजी थेट केंद्र सरकारला घरचा आहेर दिला। केंद्र सरकारच्या अनेक अनुदान योजना आहेत, परंतु ते अनुदान मिळत नाही। केंद्राकडून अनुदान न आल्यानं शेतकऱ्यांना अनुदान देऊ शकलो नाही। अजितदादांनी काही तरतूद केली तर पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना अनुदान देऊ। अजितदादांसोबत परवा बैठक आहे असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी करून सरकारला घरचा आहेर दिलाय। त्याच्या माध्यमात जोरदार बातम्या रंगल्या। त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना मी अनुदान मिळत नाही असं म्हणालो नाही, तर अनुदान प्रलंबित आहे असं म्हणालो, असं म्हणत कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलंय। अनुदान मिळत नाही असं म्हटलो नाही, अनुदान प्रलंबित आहे। अनुदान मिळाल्यानंतर सगळ्यांची वाटप होईल, परंतु उद्या माझी दादांच्या बरोबर बैठक आहे। उद्या दादांकडनं काही पैसे उसने मिळाले तर ते केंद्राकडून येणारं अनुदान रिक्यूप करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अनुदानाच्या रकमा या ठिकाणी वर्ग करण्यासंदर्भात उद्या माझा दादांच्या बरोबर बैठक आहे। उद्या निर्णय होईल।